नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजने अंतर्गत आता जून महिन्याचा हप्ता केव्हा येणार या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजने अंतर्गत आता 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात. यामध्ये आपण बघितलं असेल की आता डिसेंबर महिना म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या दिवसात काही जी-आर येत असतो आणि जी-आर आल्यानंतर लाडक्या बहिणींना वितरण सुरू होत असते. आज आहे 1 जुलै 2026. म्हणजे जर या ठिकाणी आपण बघितलं असेल अजून कुठला जी-आर नाही आणि बऱ्याच काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते की आता जून महिन्याचा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसात येणार. जर हा हप्ता आता येणार असेल तर मग हा जी-आर आधी येतोय आणि जी-आर आल्यानंतरच ही 4 ते 5 दिवसांनी हप्ता येतोय. पण अजून कुठलेही अपडेट नाही, त्यामध्ये कुठले जी-आर नाही आणि हा जी-आर येत्या 4 ते 5 दिवसात म्हणजे 1 ते 5 या दिवसामध्ये हा जी-आर येईल आणि या जी-आर आल्यानंतर पुढच्या 5 ते 10 या तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. यामध्ये आपण बघितलं असेल की लाडक्या बहिणींना आता बघितलं असेल ज्या महिलांना नियमित हप्ता येतोय त्या महिलांना हप्ता मिळणार आहे. पण आता ज्या महिलांनी नवीन के-वाय-सी करूनही ज्यांना मे महिन्याचा हप्ता आला नाही, मग त्या महिलांना जूनचा हप्ता येईल का? तर असा प्रश्न बऱ्याच काही लाडक्या बहिणींचा पडतोय. तर आपण बघितलं असेल आता या महिला अपात्रता नसूनही त्या महिलांना हप्ता येत नाही. त्यासाठी त्यांना दुसरा पर्याय फक्त तक्रार करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आणि त्यांना लॉग इन आयडी करून यामध्ये ते तक्रार करू शकतात. त्यामध्ये त्यांना अपडेट दिली जाते. आता आपण बऱ्याच काही लाडक्या बहिणींची तक्रार केलेली आहे आणि तक्रार करून यामध्ये आपल्याला फक्त पुढचा हप्ता येईल असं एक आश्वासन देण्यात आलेलं आहे. आता त्या लाडक्या बहिणींना हप्ता येतोय का नाही येतोय हा प्रश्न आता हप्ता आल्यानंतर ही माहिती होणार आहे. अशीच एक छोटीशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्हिडिओमध्ये एक लाईक आणि आपल्याला मागचा हप्ता जून, जुलै, जानेवारी, मे आपल्याला हप्ता आलाय का नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.